नमस्कार. सतसाहेब जी. आपलं नाव? कांचन राहुल रोकडे. आपण कोठून आलात? मी बोरगड म्हसरूळ एकतानगर नाशिकहून आली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2012 साली घेतली. तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी माझे वडील खूप धार्मिक असल्याकारणाने ते पण देवीची भक्ती, ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती साधना करायचे. त्यांच्यासोबत मी पण त्यांच्यासोबत जेजुरगडला जाणे, तसेच धार्मिक स्थळी जाणे, तीर्थक्षेत्राला जाणे, अशी भक्ती साधना, तसेच आईसोबत व्रतवैकल्ये, तसेच गणपती बसवणे, गणपतीची आरती, तसेच हरिपाठ वगैरे करणे इत्यादी भक्ती साधना मी गुरुमंत्र घेण्याआधी करायची. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये मी पप्पांच्या मार्फत आली. माझे पप्पा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याकारणाने पाहुणे आमंत्रित करत होते. त्याचवेळी माझे चुलते आहेत, त्यांना देखील आमंत्रित पप्पांनी केलं. परंतु चुलते बोलले की मला जागरण गोंधळाचा कार्यक्रम काही चालत नाही. तर मग पप्पांना विचार पडला की अरे असा कोणता देव आहे की देवालाच देव चालत नाही, जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर देवाचाच असतो. तर तेव्हा पप्पांनी चुलत्यांना प्रश्न केले माझ्या की तू असं कोणत्या देवाकडे गेला आहे की तुला देव चालत नाही. तर मग काका बोलले की एक काम कर, तू जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून घे आणि निवांत माझ्याकडे ये. त्यावेळी पप्पांनी 11 भार चांदीचे देव बनवले होते. जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर 2-3 दिवसांनी पप्पा काकांकडे गेले. तर मग काकांनी पप्पांना सत्संग ऐकवला. त्यावेळेला पहिल्यांदाच रीडिंग आलं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहेत, त्यांचे दादा कोण आहेत. तर त्यावेळेला पप्पांना खूप मोठा विचार पडला की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहे हे तर आजपर्यंत आपल्याला कोणीच सांगितलं नाही आहे. तर मग पप्पांनी सत्संग पूर्ण ऐकला आणि मग पप्पांना ज्ञानचर्चा झाली पप्पांची आणि चुलत्यांची. तर त्यावेळेला खूप पप्पांना विचार पडायला लागले. तर मग त्यानंतर पप्पांकडे 2-3 भगत समाज जे काही आहे ते आले आणि पप्पांना ज्ञान सांगितलं. तेव्हा मग पप्पांनी 2010 साली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर 2012मध्ये मी संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतला. आपलं शिक्षण कुठपर्यंत आपलं शिक्षण झालेलं आहे? आता मी TYBAचं एज्युकेशन घेते. सध्या माझं शिक्षण चालू आहे, TYBAला आहे मी. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळले? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतल्यानंतर माझ्या परिवारात खूपच बदल होऊन गेला. पप्पांमध्ये जास्त करून खूप बदल झाला. कारण पप्पा आधी खूप दारू प्यायचे, मम्मीला मारहाण करायचे. आम्हाला देखील त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. पप्पा काम तर करायचे, उदरनिर्वाह होत होता, परंतु रात्री संध्याकाळी आले की दारू पिऊन यायचे, मम्मीला मारहाण करायचे. खूपच त्रास या गोष्टीचा आम्हाला व्हायचा. त्याचा परिणाम शैक्षणिक जीवनावर पण व्हायचा आमच्या. परंतु ती गोष्ट चालूच होती पुढे. जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा पप्पांनी घेतली तेव्हा पप्पांमध्ये खूप मोठा बदल झाला. पप्पांनी दारूचे व्यसन सोडले, त्यासोबत तंबाखू, सिगारेट वगैरे इत्यादी सगळे व्यसन पप्पांची सुटली. तर पप्पांची व्यसन सुटल्यानंतर एक सुखाचा संसार चालू झाला असंच म्हणता येईल. कारण त्यावेळेला पप्पा खूप वेगळंच जगत होते, आनंदाने आमच्यासोबत राहायचे, हसायचे. तर संत रामपालजी महाराजांनी आमचं घरामध्ये एक सुखाचा सागर निर्माण केला आणि पप्पांना देखील खूपच लाभ भक्तीपासून होत गेले. संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मम्मीचा देखील त्रास कमी झाला. एक स्त्रीचं जीवन ती जगू लागली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये व आपल्या परिवारामध्ये बराचसा बदल झाला. मुख्यतः आपल्या वडिलांचं व्यसन हे दूर झालं आणि आपण एक सुखी आणि समृद्ध आयुष्य जगत आहात. मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज आज स्त्रियांसाठी काय विशेष असं सामाजिक कार्य करत आहात? संत रामपालजी महाराज हे स्त्रियांसाठी खूपच मोठं काम करत आहे. तसेच समाजसुधारकाचं काम देखील संत रामपालजी महाराज करत आहेत. आजकाल एक समाजात एक कुरीती निर्माण झाली आहे की मुलगी ही ओझं समजली जाते. परंतु संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझा जो काही विवाह झाला आहे त्या
त्या विवाहाला संत रामपालजी महाराज फक्त 17 मिनिटांमध्ये पार पाडतात. त्याला रमैनी असे संबोधले जाते. रमैनीमध्ये कोणत्याही प्रकारचा बेंडबाजा, कोणत्याही प्रकारचे कर्मकांड, ब्राह्मण बोलावणे, डीजे लावणे, तसेच हुंडा घेणे, हुंडा देणे. आज बघा समाजामध्ये एक अशी रीत झाली आहे की मुलगी झाली की बापाला टेन्शन येतं की मी या मुलीचं लग्न कसं करणार, किती मला हुंडा द्यावा लागेल. परंतु संत रामपालजी महाराजांचा भक्तीचा नियम हा आहे की मुलगी आणि मुलगा हे समान आहेत आणि कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण ही करू नये. संत रामपालजी महाराजांनी एक असा संदेश दिला आहे की मुलगी ही ओझं नसून ती एक मुलासमानच मानली पाहिजे. अशा प्रकारे संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझा रमैनी विवाह संपन्न झाला. तर त्यावेळी मी किंवा माझ्या वडिलांनी आमचे जे भगत जे आहेत त्यांना 1 रुपया देखील दिला नाही. तसेच आमच्या ज्या काही वहिनी आहे तसेच वहिनी आणि भावाचा विवाह देखील रमैनी सोहळा यातच पार पडला. वहिनींच्या घरून देखील आम्ही 1 रुपया घेतला नाही. तसेच मी देखील माझ्या सासरकडच्यांना 1 रुपया देखील दिला नाही. तर हुंड्याची जी प्रथा आहे ती संत रामपालजी महाराजांनी बंद केली आहे. आज समाजामध्ये एक मुलीचं लग्न म्हटलं की बापाला हुंड्यासाठी कुणाकडून तरी कर्ज काढावे लागते, तसेच व्याजाने पैसे काढणे, इतर बऱ्याचशा भानगडी असतात. परंतु संत रामपालजी महाराजांचे शिष्य हुंडा देत देखील नाही आणि घेत देखील नाही. कित्येक आज आपण वर्तमानपत्रात देखील वाचतो की हुंडा दिला, त्या व्याजाच्या पैशांमुळे बापाने आत्महत्या केली. तर हा प्रकार आज संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खूप प्रमाणावर कमी झाला आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या केवळ रमैनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विवाह संपन्न केलेला आहेत. परंतु आज महाराष्ट्रामध्ये विवाह म्हटला की मुलाकडच्या लोकांना बऱ्याच प्रमाणात भेटवस्तू देत असतात. जसं काही फ्रीज आहे, TV आहे, कपाट आहे, भांडे आहे. ते ह्या सर्व गोष्टी तरी आपल्या वडिलांनी आपल्या पतिदेवांना दिलेच असाल. नाही, हे तर लांबच आहे. परंतु मी ज्या कपड्यावर, ज्या वस्त्रांवर संत रामपालजी महाराजांच्या रमैनी सोहळ्यामध्ये बसली होती, फक्त त्याच कपड्यांवर मी आमचे भगतजी जे काही आहे त्यांच्याकडे गेली. तसेच त्याचप्रमाणे आमच्या ज्या काही वहिनी आहेत त्यांच्याकडून देखील 1 रुपयाचं कन्यादान वगैरे आम्ही घेतलं नाही. नाही फ्रीज घेतलं, नाही कपाट घेतलं, कोणत्याही वस्तू आम्ही संत रामपालजी महाराजांच्या रमैनी विवाह जो काही सोहळा होतो त्यामध्ये घेतला नाही. जसं आपण सांगत आहात की आपला विवाह हा रमैनी सोहळ्यातून झालेला आहे, तर या रमैनीला आज किती वर्ष झालेले आहेत? आज परमपिता परमेश्वरांच्या दयेने आज माझ्या रमैनीला 1.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याकडे किंवा आपल्या वडिलांकडे आपल्या सासरच्या मंडळींनी कुठल्या प्रकारची डिमांड केली का? म्हणजे काही पैशांची मागणी केली का किंवा कुठल्या वस्तूची मागणी केली का? संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत माझे सासू सासरे तसेच भगतजी यांनी कोणत्याही गोष्टीची डिमांड माझ्या वडिलांकडे केली नाही. तसेच मला देखील या गोष्टीचा त्रास झाला नाही की तू तुझ्या वडिलांकडून इतके पैसे आण, तितके पैसे आण, ही गोष्ट मागव, ही वस्तू मागव, कधीही मला त्यांनी त्रास दिला नाही. तसेच मी समाजाचं सांगू इच्छिते की इतर मुलींना जे काही सासरकडची लोक असतात ते खूप त्रास देतात की तू एक काम कर, तुझ्या वडिलांकडे जा, तुझ्या वडिलांकडे जाऊन तू ही गोष्ट मागव किंवा कार मागव, गाडी मागव, अशा गोष्टींचा खूप त्रास देतात. तर संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला हा कोणताही त्रास आज झालेला नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपला रमैनी सोहळा पार झाला आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च झाला नाही. हा एक मोठा समाजकार्याचा कार्यक्रम आज संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी आज करत आहेत. तर मला असं विचारायचं आहे, हा एक मोठा लाभ तर आपल्याला झालेलाच आहे, तर त्या व्यतिरिक्त आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आणखीन काय अनुभवायला मिळालेत का? संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर प्रथमतः मला मोठा लाभ म्हणजे मोक्षाचा मार्ग तसेच शास्त्रानुकूल साधना मिळाली आणि संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेतल्यानंतर मला शारीरिक, आर्थिक तसेच शैक्षणिक लाभ देखील मिळाले आहेत. त्यापैकी मी एक आर्थिक लाभ सांगेल. पप्पांची परिस्थिती आधी खूप खराब होती
परंतु परिस्थिती खराब, दारूत पैसे जाणे वगैरे इत्यादी भरपूर प्रकारचे पप्पांचे वायफळ खर्च जो आपण काही म्हणतो तो पप्पांचा खूप व्हायचा. तर मग संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर पप्पा सुरळीत जीवन जगू लागले. त्यानंतर जो काही पप्पा दारूत पैसे खर्च करायचे त्याचा पप्पा आम्हाला खाऊ आणणे वगैरे इत्यादी भरपूर प्रकारचा आमचे लाड पुरवू लागले. तसेच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर परिस्थिती ही खूप सुधारली. पप्पांकडे आता स्वतःची बाईक आहे, तसेच 4 व्हीलर देखील पप्पांकडे आहे आणि आर्थिक जीवन हे चांगलं सुरळीत चालू आहे. पहिल्यापेक्षा तर खूपच फरक आहे. तर संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला खूप असे लाभ मिळाले. रमैनीचा लाभ जो काही आहे, जो एकही पैसा न घेता रमैनी माझी पार पडली, ते पप्पांचं एक ओझंच कमी झालं. आणि रमैनीच्या आधी माझा भाऊ दूध सप्लायरचं काम करायचा, दुधाची पिकअप चालवायचा. तर एक वेळा संत रामपालजी महाराजांची जी काही आरती असते ती आरती चालू होती. संत रामपालजी महाराजांची आरती चालू असल्याकारणाने भावाला जीवनदान मिळाले असे की भाऊ सुरतला जात असताना भाऊ जायचा शॉर्टकटने जायचा. तर संत रामपालजी महाराजांची आरती चालू होती. लास्ट जे काही कडवं आहे स्वामी रामदेवानंदजींचं ते कडवं चालू होतं. भाऊ शॉर्टकटने जात असल्याकारणाने समोरून एक गाडी आली, तिचा खूपच प्रकाश काचेवर पडला आणि तो माझ्या भावाला सहनच झाला नाही, बघवलाच नाही. तर भाऊची गाडी एका झाडाला ठोकल्यानंतर ती गाडी डबल टिबल पलटी झाली, 2-3 वेळा पलटी झाली. तर पलटी झाल्यामुळे भावाला तर काही लागलं नाही, परंतु ती संत रामपालजी महाराज यांचीच दया. कारण त्यावेळेला गाडीचा मागचा जो काही भाग असतो तो पूर्णपणे खराब होऊन गेला होता, पूर्ण खराब झाला होता. पण भाऊला एक खरोच देखील आली नव्हती. आणि तसेच तेथील लोक देखील भाऊला जे काही सप्लायरचं सामान होतं, दूध वगैरे होतं, तर लोक काय करायची, ती कॅरेट जी होती ती कॅरेट लोक घेऊन जायची आणि भाऊला धमक्या अशा द्यायची की तू जर आरडाओरडा केला, कुणाला फोन जर केलेस तर तुला आम्ही इथेच मारून टाकू, असं म्हणायचे. त्यावेळी परमपिता परमात्मा यांच्या दयेने माझ्या भावाला देखील जीवनदान मिळालं. तसेच वडिलांचं कानाचं ऑपरेशन सांगितलं होतं. संत रामपालजी महाराजांना प्रार्थना मी केली की गुरुजी असं सांगितलं आहे. संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केल्यानंतर पप्पांचा जो काही कानाचा ऑपरेशन सांगितलं होतं, तर संत रामपालजी महाराजांकडून असं उत्तर आलं की ऑपरेशन करू नका, फक्त भक्ती करा आणि नियमात राहून भक्ती करा, सगळं काही ठीक होईल, कबीर परमेश्वर दया करतील. तर त्यावेळेला पप्पांचा कान काहीच त्रास, म्हणजे त्याच वेळी त्रास बंद झाला. अजूनपर्यंत तर पप्पांना काहीच त्रास झाला नाही आणि होणार देखील नाही, हा माझा विश्वास आहे. तसेच पप्पांचा दुसरा असा अनुभव की संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर पप्पांची जी काही लाळग्रंथी असते, लाळग्रंथीतून लाळ येते आणि तेथे जे काही खराब घटक लाळेतले असतात ते साचून पप्पांच्या लाळग्रंथीमध्ये एक खडा निर्माण झाला होता. तर जसं आपण बोराची बी बघतो तशी ती बोराची बी सारखं निर्माण झालं होतं तिथे. तर त्याचं देखील पप्पांना ऑपरेशन सांगितलं होते. त्याचे देखील मी संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना लावली आणि त्याच वेळेला आम्ही असं सांगितलं होतं की आम्ही ऑपरेशन करण्याची आमची इतकी परिस्थिती नाही. तर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं काहीही गरज ऑपरेशन करण्याची नाही आहे. तर त्यावेळेला पप्पांना एक कॅप्सूल दिली होती आणि पप्पांनी ती खाल्ली आणि खाल्ल्यानंतर फक्त असं इथे टच करत होते, दाबत होते, तर अक्षरशः पप्पांच्या तोंडामधून इतकी मोठी बी एकदम चिंगारी उडाल्यासारखी ती बी बाहेर आली. अक्षरशः ते आम्ही लहान असल्याकारणाने ती आम्ही फोडून बघत होतो की नेमकं आहे तरी काय. तर अक्षरशः ती बी फुटत देखील नव्हती. म्हणजे पप्पांना त्या बीचा खूपच मध्ये त्रास होत होता हे त्यांनाच माहिती, परंतु खूप म्हणजे पप्पांना त्यावेळेला देखील ऑपरेशनमधून टाळलं परमेश्वरांनी. तर संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे लाभ मिळाले. तसेच रमैनी विवाहानंतरचे मी काही लाभ सांगू इच्छिते. संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला लग्नानंतर 2 महिन्यांनी प्रेग्नेन्सी राहिली. तर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूपच प्रॉब्लेम्स झाले. एक तर डॉक्टर म्हणायचे की तुम्ही गर्भ ठेवूच नका, कारण तब्येत पण खूप वीक आहे, त्याच्यामुळे गर्भ काही ठेवू नका. परंतु आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं की संत रामपालजी महाराज हे
भ्रूण हत्या मान्य करत नाही, तर आम्ही हे काही करू शकत नाही. तर मग ठीक आहे म्हणे, डॉक्टर म्हणाले की ठीक आहे, तुम्ही ट्रीटमेंट चांगली चालू ठेवा. तर जेव्हा मला 2.5 महिने झाले त्यावेळेला खूपच प्रॉब्लेम झाले. माझ्या गर्भपिशवीमध्ये गाठ निर्माण झाली होती, त्यामुळे ब्लिडिंग होणं वगैरे खूप प्रॉब्लेम्स झाले. तर त्यावेळेला बाळाला खूप सूज येऊन गेली होती, गर्भाला खूप सूज आली होती. तर डॉक्टरांनी सांगितलं की जर नाही राहिलं तर ठीक, नाही तर आपण गर्भ काढून टाकू. परंतु तेव्हा मी मनोमन परमात्म्याला, संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की हे गुरुदेवजी, तुम्ही जर राजी असाल ह्या माझ्या गोष्टीमध्ये तर मी पण राजी आहे, परंतु तुमचं बाळ आहे, तुम्हीच सांभाळा. तर त्यावेळेला संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तिची काही साईज 34 सांगितली होती, तर ती 3ऱ्याच दिवशी 17वर आली. आणि जे काही 5व्या महिन्याचं ॲन्युमली स्कॅन जे असतं ते करताच ती गाठ डिरेक्टली गायब दाखवली. म्हणजे संत रामपालजी महाराजांनी माझ्या बाळाला जे काही जीवनदान दिलं. त्यानंतर खूप डाऊन सिंड्रोमचा प्रॉब्लेम दाखवला होता बाळाचा. 5 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर डॉक्टर म्हणायचे की तुम्ही हे बाळ ठेवूच नका, कारण यामध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजेच मतिमंदत्वाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही हे काढून टाका. परंतु संत रामपालजी महाराजांच्या नियमात ते काही बसत नसल्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. तर संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ट्रिपल मार्करची जी काही टेस्ट असते, ती ट्रिपल मार्करची टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये जे बाळाचं काही मतिमंदत्वाचा जो काही प्रॉब्लेम होता तो निगेटिव्ह दाखवला. म्हणजे ही परमात्म्याने दया एक माझ्यावर केली. तसेच जो काही मला HbSAg म्हणजे रक्तातील कावीळ हा प्रकार माझ्या रिपोर्ट्समध्ये दाखवला होता. तर रिपोर्ट्समध्ये दाखवल्यामुळे सगळे घाबरून गेले की रक्तातील कावीळ आहे, मग काय होणार, बाळाला पण रक्तातली कावीळची लागण होणार. परंतु संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ती जी काही HbSAg जी काही पॉझिटिव्ह होती माझी, तर डॉक्टरांनी आम्हाला खूप घाबरवून दिलं की झेडकिट वगैरे वापरून हिची डिलिव्हरी करायला लागणार आणि त्याशिवाय 1.5 ते 2 लाखाचा खर्च येणार. परंतु खर्चाचं तर काही टेन्शन नव्हतं, परंतु तरी एक भीती वाटायची की कारण डॉक्टर खूप घाबरवायचे की झटके येतात, असं होतं तसं होतं. परंतु संत रामपालजी महाराजांच्या दयेने मी फक्त 1.5 तासात डिलिव्हरी झाली, त्याशिवाय मला कोणताही त्रास झाला नाही. फक्त परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानेच हे साध्य झालं. आणि जे बाळ माझं काही आहे ते आत्ता एकदम सुरक्षित आहे. परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने परमेश्वर दया कायमच बनवत राहतात. जसं आपण सांगत आहात की लग्नानंतर जेव्हा आपल्याला दिवस राहिलेत तेव्हा डॉक्टरांनी आपल्याला सजेस्ट केलं की आपण हा गर्भ ठेवायला नको, परंतु संत रामपालजी महाराजांवर आपण विश्वास ठेवला आणि तो आपण गर्भ ठेवला. या परिस्थितीमध्ये ह्या 9 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर त्रास झाला. डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की आपण हा गर्भ ठेवायलाच नको, परंतु आपला संत रामपालजी महाराजांवर दृढ विश्वास होता आणि त्यातून आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाला. तर मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला आपण त्या मुलाला बघायला आणलं आहे का? हो, नक्कीच. संत रामपालजी महाराज यांच्या दयेने जो काही मला पुत्र प्राप्त झाला आहे तो मी माझ्यासोबत आणलेला आहे. तो मी तुम्हाला नक्कीच दाखवू इच्छिते. संत रामपालजी महाराजांच्या दयेने हा मला मुलगा झालेला आहे. त्याचं नाव अनुराग रोकडे असं आहे आणि तो आत्ता 8.5 महिन्याचा पूर्ण झाला आहे. खरंच एक मोठी गोष्ट आज इथं बघायला मिळत आहे दर्शकांना की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आज आपल्या स्वतःचा आणि आपल्या भावाचा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने झाला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अवडंबर नव्हतं. अतिशय साध्या आणि सादगीमध्ये आपला विवाह सोहळा झाला. केवळ 17 मिनिटामध्ये. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण आपण केली नाही. हा एक मोठा लाभ आणि मोठं एक समाजकार्याचं कार्यक्रम आज संत रामपालजी महाराज करत आहात. त्याचप्रमाणे आता जे आपण सांगितलं की आपल्याला गर्भधारणा झाली होती तेव्हा डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की आपण हा गर्भ ठेवू नये, परंतु केवळ आपली श्रद्धा संत रामपालजी महाराजांवर होती आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला हा मोठा चमत्कार बघायला मिळत आहेत. तर या चमत्कारामधून आपण आपल्यासारख्या अन्य भाविकांना आणि जो श्रद्धाळू वर्ग आज TV माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांना आपण काय संदेश द्याल? मी तर संदेश काही देऊ शकत नाही, परंतु एक मेसेज मी देऊ शकते.
संत रामपालजी महाराज हे ज्या काही समाजातील कुरीती आहेत त्या नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. जसे काही हुंडा घेणे, दारू पिणे वगैरे. संत रामपालजी महाराजांचे नियमच असे आहेत की दारू प्यायची नाही, मटण मांस खायचा नाही. तसेच संत रामपालजी महाराज एक अशी शिकवण देतात की मुलगी ही मुलासमानच माना. आणि जो काही हुंडा वगैरे घेतो आहे आपण, तर तो देखील चुकीचा आहे. तर तो कशा प्रकारे चुकीचा आहे, जे काही रमैनी विवाह संपन्न झालेले आहेत तर 1 रुपया देखील दिला नाही. तसेच जो काही आहे भक्त समाज, त्यांना मी इतकंच सांगू इच्छिते की संत रामपालजी महाराज हे एक उत्कृष्ट समाज निर्मिती करत आहेत. तर संत रामपालजी महाराजांचा प्रसिद्ध TV चॅनलांवर सत्संग येतो आहे. तसेच संत रामपालजी महाराजांच्या विविध प्रकारच्या वेबसाईट्स चालू आहेत. जसे काही www.jagadgururampalji.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही विजिट करा. तसेच संत रामपालजी महाराजांचे जगण्याचा मार्ग, हिंदीतून जीने की राह नावाचे जे काही सद्ग्रंथ आहेत ते तुम्ही मागवू शकता. आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्या, जेणेकरून संत रामपालजी महाराज जे काही समाज सुधाराचे काम करत आहे त्याच्यात तुमचे योगदान देखील लागेल. आणि संत रामपालजी महाराज उत्कृष्ट समाज निर्मितीचा बिडा जो संत रामपालजी महाराजांनी आज उठवला आहे त्यात आपण सहयोग करावा. तसेच शास्त्र अनुकूल साधना समजून घ्यावी आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त करावा. जर कोणी साधकाला असं जाणवत असेल की आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची साधना कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र हे उपलब्ध आहेत. तर संत रामपालजी महाराजांचे जे काही नामदान केंद्र आहे, जर जे काही नंबर आहेत तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या नामदीक्षा केंद्राचा नंबर मिळेल, तसेच ॲड्रेस देखील मिळेल. तर तुम्ही नामदीक्षा घेऊन मोक्षाचा मार्ग स्वीकारावा हीच माझी नम्र विनंती. या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराज हे निःशुल्क नामदीक्षा देतात. तसेच तुम्हाला 1 रुपयाचा खर्च देखील येत नाही. आणि संत रामपालजी महाराज हे नामदीक्षा घेतल्यानंतर भक्तिबोध नावाचे सद्ग्रंथ येतो छोटासा, तसेच फोटो वगैरे तुम्हाला फ्री मिळतो. धन्यवाद सतसाहेबजी. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.